वैष्णवी आत्महत्या प्रकरणी 7 दिवसांनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक. पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांकडून अटक झाल्याची माहिती. राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना आज शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार. त्याआधी औंध रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी होणार. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंचा अटकेआधीचा व्हिडिओ समोर. दोघेही तळेगावातल्या एका हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्हीत समोर. राजेंद्र हगवणेंच्या अटकेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची एक्स पोस्ट. आरोपींवरती कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा सुरू. एक्स पोस्टमध्ये उल्लेख. राजेंद्र हगवणेंना आधीच अटक व्हायला हवी होती, मात्र माध्यमांनी बातमी दाखवल्यानंतर 7 दिवसांनी आरोपींना अटक करण्यात आली. वैष्णवीच्या वडिलांची प्रतिक्रिया. वैष्णवीच्या नणदेचा मित्र निलेश चव्हाणही पत्नीचा छळ करत असल्याचं समोर. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड. पत्नीच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणवरती याआधी गुन्हा दाखल. पुण्यातल्या वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाण विरोधामध्ये गुन्हा दाखल. कसपटे कुटुंबीय बाळाची मागणी करण्यासाठी गेले असताना त्यांना बंदूक दाखवून धमकावल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल. हगवणे कुटुंबियांना जन्मठेप व्हावी. हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापची मागणी. पोलीस त्यांचा बचाव करत होते असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया. हगवणे नाही तर पक्षामध्ये घेतलेली सर्व लोक तपासा. जळगाव जिल्ह्यातले जे लोक पक्षात घेतले त्यांनाही तपासा. त्यांचंही असंच प्रकरण बाहेर निघेल. गुलाबराव पाटील यांचा गुलाबराव देवकर यांचं नाव न घेता अजित पवारांना टोला. हगवणेंना राजकीय पाठबळ आणि पोलिसांचंही पाठबळ. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह आणि त्यांचा संशय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आज कसपटे कुटुंबियांना भेटणार. कालच सुप्रिया सुळेंचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरनं संवाद. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील छात्रू परिसरामध्ये काल सकाळी सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच. छात्रू परिसरामध्ये 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता. शोध मोहीम सुरू आणि चकमकीमध्ये आतापर्यंत 1 जवान शहीद. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधामध्ये लढताना जवान संदीप गायकर शहीद. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातल्या ब्राह्मणवाडा या त्यांच्या मूळ गावी उद्या अंत्यसंस्कार होणार. किश्तवाडमध्ये चालू असलेल्या चकमकीमध्ये शहीद झालेले जवान संदीप गायकर यांना जम्मूमध्ये मानवंदना. त्यानंतर पार्थिव अहिल्यानगरमधल्या ब्राह्मणवाडा मूळगावी रवाना. वाराणसीच्या आलमपूर भागातनं पाकिस्तानी गुप्तहेराला अटक. यूपी एटीएसची कारवाई. हा गुप्तहेर अनेक महत्वाची माहिती थेट पाकिस्तानची शेअर करत असल्याची माहिती. पाकिस्तानचा क्रूर चेहरा उघड. हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार दिल्याचं उघड. विमानामध्ये 220 प्रवाशांसह तृणमूल काँग्रेसचे खासदारही होते. ऑपरेशन सिंदूरवरनं सरकारला घेण्यासाठी राहुल गांधींनी बोलवली पक्षाची बैठक. 140 बड्या नेत्यांसोबत सरकारला घेण्याची रणनीती आखणार. परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यांवरती चर्चा करणार. तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच उकळतं का? पंतप्रधान मोदींच्या भाषणावरनं राहुल गांधींचा सवाल. ऑपरेशन सिंदूरवरनं राजकारण सुरू असल्याचं चित्र. भाजप आणि शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती. भाजप आमदार संदीप जोशींचे मंत्री संजय राठोडांवरती गंभीर आरोप. मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये पैसे घेऊन 8 अधिकाऱ्यांची बेकायदा नेमणूक केल्याचा आरोप. पक्षांतर्गत वाद आणि अंतर्गत गटबाजीमुळे भाजपचे 22 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष रखडले. बीड, लातूर, संभाजीनगर, दक्षिण मुंबईसह 22 जिल्हाध्यक्षांच्या नावावरती अजून एकमत नाही. सूत्रांची माहिती. विधिमंडळ अंदाज समितीची आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक. धुळे शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींची रोकड सापडल्यानंतर होणाऱ्या बैठकीकडे लक्ष. छगन भुजबळांना मंत्रिपदानंतर 3 दिवसामध्ये सुद्धा खातं वाटप नाही. मिळेल त्या खात्याचं काम करण्याची भुजबळांची भूमिका. दरम्यान भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं देण्याबाबत हालचाली असल्याची माहिती. येवला तालुक्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ. माजी आमदार नरेंद्र दराडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार. हे बंधू इकडून तिकडे उड्या मारायचं काम करतात. दराडे बंधूंच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावरती भुजबळांनी नाव न घेता टीका केली. मुंबईमध्ये पालिका निवडणुकीसाठी भाजपकडनं मिशन 150 राबवलं जाईल. मुंबई महापालिका जिंकणं हा भाजपचा प्रयत्न. युतीमध्ये असताना अनेक वर्ष शिवसेनेकडेच सत्ता. बीडमध्ये शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांकडून अजित पवारांचे आभार व्यक्त करणारे बॅनर्स. अजित पवारांनी 4 दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीमध्ये क्षीरसागर यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यामुळे आभार मानले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती. सकाळी 11 वाजता मुरगुड बँकेचं उद्घाटन. मुदाळमध्ये माजी आमदार के.पी. पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.
करणार आणि त्यानंतर जाहीर सभा होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.